नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं स्वातीज किचन मराठीमध्ये. तर आज आपण मस्त होळी स्पेशल गुबगुबीत आणि लुसलुशीत अशी पुरणाची पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. नवशिक्यांसाठी एकदम साधी, सर्वात सोपी अशी रेसिपी आहे. या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर एकदम छान अशी तुमची पोळी बनवून तयार होणार आहे. मस्त गच्च सारणाने भरलेली पोळी आपण इथे बनवणार आहोत. महाराष्ट्रामध्ये कोणताही सण असो, ही रेसिपी बनवलीच जाते. तर चला तर मग रेसिपी बनवायला घेऊयात. तर त्यासाठी या ठिकाणी मी 2 कप हरभरा डाळ घेतलेली आहे. आता या डाळीला आपल्याला व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 2 ते 3 वेळा मी डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर आता याला शिजण्यासाठी कुकरमध्ये टाकूया. तर त्यासाठी 2 कप डाळीसाठी मी या ठिकाणी 4 ग्लास एवढं पाणी वापरलेलं आहे. उरलेल्या पाण्याची तुम्ही आमटी देखील बनवू शकता. जर तुम्हाला आमटी बनवायची नसेल तर तुम्ही 2 ग्लास पाणी टाकू शकता. थोडंसं ऑइल टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि याला गॅसवरती 5 ते 6 शिटी येईपर्यंत शिजवायचं आहे. जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. तर या ठिकाणी मी 1 मोठी वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये ऑइल टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी कणिक मळत असताना आपल्याला रोजच्या चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं सैलसर कणिक मळून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मिक्स करायचं आहे. एकदाच पाणी टाकून कणिक मळायचं नाही आहे. तर या ठिकाणी मला 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी कणिक मळण्यासाठी लागलेलं आहे. आता या कणिकाला आपण अर्धा ते 1 तास भिजायला ठेवूया. त्यामुळे पोळी आपली व्यवस्थित छान मऊसूत होते. तर दुसरीकडे आपलं पुरण देखील व्यवस्थित 5 ते 6 शिट्ट्या होऊन तयार झालेलं आहे. तर आपण बघू शकता. आता उघडून याला आपण डाळ शिजली आहे की नाही ते चेक करूया. तर या ठिकाणी मस्त आपली डाळ अशी शिजवून तयार झालेली आहे. आता याला पुरणाच्या चाळणीमध्ये टाकून आपण याला असं बारीक करून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही मिक्सरचा वापर देखील करू शकता किंवा तुमच्याकडे पुरण यंत्र असेल तरी त्याचा वापर देखील करू शकता. तर माझ्याकडे चाळणी आहे तर मी या चाळणीनं अशा प्रकारे सगळं पुरण व्यवस्थित बारीक करून घेते. तर या ठिकाणी सगळं पुरण आपलं व्यवस्थित बारीक करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं बारीक बनवून तयार झालेलं आहे. आता आपण याला पुरण बनवायला घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त आपलं डाळ आपली एकदम छान अशी गाळ शिजलेली गेलेली आहे आणि पुरणही एकदम मऊसूत तयार झालेलं आहे. आता आपण पुरण बनवायला घेऊयात. तर 2 कप डाळीसाठी मी 1 मोठी कप गूळ एवढा वापरणार आहे. तर जे आपण चाळून घेतलेलं डाळ आहे ती आपल्याला एका पॅनमध्ये काढायची आहे आणि मोठी वाटी एक बारीक किसून घेतलेला गूळ आहे तो यामध्ये आपण टाकूयात. त्याचबरोबर या ठिकाणी 1 चमचा तूप देखील टाकायचं आहे आणि व्यवस्थित सगळी जिन्नस मिक्स करून घ्यायची आहेत. या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं पुरण अजिबात पातळही होणार नाही आणि बिघडणार पण नाही. तर 1 ते 10 ते 15 मिनिटांमध्ये आपलं पुरण पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर आता यामध्ये इलायची पावडर आणि बडीशोपचं पावडर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही सुंठ पावडर देखील टाकू शकता किंवा थोडंसं जायफळ देखील टाकू शकता. तर अर्धा तासामध्ये आपलं पुरण तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित बनवून तयार झालेलं आहे. आता आपलं याला थंड करूयात. या ठिकाणी दुसरीकडे आपलं कणिक देखील व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. यामध्ये 1 चमचा ऑइल टाकायचं आहे आणि याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, मळून करून घ्यायचं आहे. ही एकदम साधी सोपी पद्धत आहे कणिक भिजवण्याची व अशा प्रकारे कणिक भिजवल्यावर चपाती किंवा पोळी एकदम मऊसूत होते. तर थोडंसं पीठ आपल्याला या ठिकाणी कोरडं लावायला घ्यायचं आहे. तर 1 उंडा घ्यायचा आहे आणि त्याला असा वाटीच्या आकाराचा गोल आकार द्यायचा आहे. पुरणाचा एक गोळा त्यामध्ये आपल्याला असा टाकून घ्यायचा आहे आणि बोटाच्या साहाय्याने याला असं दुमडून घ्यायचं आहे. उरलेला पार्ट तुम्ही जर जास्त असेल तर काढू शकता किंवा कमी असेल तर त्यामध्येच दाबून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ टाकायचं आहे, असं थपथपवून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल की पुरण सगळीकडे कडेपर्यंत व्यवस्थित जाईल. तर या ठिकाणी मी एक बटर पेपर घेतलेला आहे. त्यामध्ये कोरडं ऑइल पीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित याला मस्त असं पातळ लाटून घ्यायचं आहे. तर पोळी लाटत असताना पोळीला आपण कडेपासून लाटायला सुरुवात करावी व नंतर मध्यभागी असं थोडंसं लाटून घ्यावे. तर या ठिकाणी पोळी आपली लाटवून तयार झालेली आहे. तर आता याला आपण भाजण्यासाठी घेऊयात. तर त्या अगोदर गॅसवरती मिडियम फ्लेमवर आपल्याला
तवा एकदम व्यवस्थित तापवून घ्यायचा आहे. त्यानंतर पोळी टाकायची आहे व व्यवस्थित याला भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत पोळीवर बुडबुडे यायला तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला याला पलटायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी पुरणपोळी आपली बनवून टम्म फुगलेली तयार झालेली आहे. आता याला खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तूप किंवा तेलाचा वापर करू शकता. तर मी या ठिकाणी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता. तर हे बघा मस्त अशी गरमागरम पुरणपोळी आपली बनवून तयार झालेली आहे. तुम्ही याला दुधाबरोबर, आमटीबरोबर किंवा नुसती देखील जरी खाल्ली तरी एकदम छान अशी चविष्ट लागते. तर आपण अशाच प्रकारे सगळ्या पोळ्या बनवून तयार करूयात. तर या ठिकाणी मी 5 अशा पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये याला काढूयात. महाराष्ट्रामध्ये कोणताही सण असो ही रेसिपी हमखास बनवली जाते. तर या रेसिपीमध्ये तुम्हाला जर काही शंका वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.